हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्याप्रमाणे त्यांनी जेव्हा आम्हाला आवाहन केलं तेव्हा मी 1995 ला माझे मॉडेल शिक्षक म्हणून निवडलेले, त्यावेळी 95 ला आदरणीय दिलीपरावजी धुमाळ सर यांचंच नाव मी धारवाडमध्ये घेतलेलं होतं. तर सत्यगिरी सर हेच आमचे माझे गुरुजी धुमाळ सर. त्याचबरोबर माझ्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय कदम सर या ठिकाणी माझ्या एका फोनला मान देऊन बेळगाव, कोल्हापूर, सातारा, पंढरपूर, सोलापूर येथून आलेले माझे सर्व मित्रवर्ग, वर्गमित्र, त्याचबरोबर धाराशिव, उमरगा, लातूर, नांदेड अशा वेगवेगळ्या भागातून माझे 95चे वर्गमित्र या ठिकाणी माझ्या एका फोनला विनंती देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. माझ्या या ठिकाणी निलंगा महाविद्यालयामध्ये माझे वर्गमित्र म्हणून असलेले अनेक मित्र या ठिकाणी एका फोनवर आवर्जून उपस्थित झाले. या गावातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. माझ्या गावचे सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य, अनेक मान्यवर, माजी सरपंच हे सर्वजण उपस्थित झाले. त्याचबरोबर माझे नातेवाईक, माझे व्याही यांना मी काही जाऊन पत्रिका दिलेली नव्हती, तरी पण व्हॉट्सअपवर पाठवली. याच विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले माझे व्याही आदरणीय विक्रमजी पाटील साहेब, DS धुमाळ सर, त्याचबरोबर इतर सर्व माझे भाऊजी किंवा इतर नातेवाईक या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एका विनंतीला एक विनंतीची हाक दिली, एक फोन केला, एक व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली, तरी पण ते इतक्या शेकडो किलोमीटरवरून या ठिकाणी उपस्थित राहिले. कारण मी त्यांच्याशी अतिशय बंधुभावाने वागलेलो होतो. एका काळामध्ये मी त्यांचं मला सहकार्य, माझं त्यांना सहकार्य लाभायचं. कारण हे जे मी या ठिकाणी आज एक आगळा वेगळा प्रोग्राम मी राबवला, एक गुरुपूजनाचा कार्यक्रम, एक आगळा वेगळा प्रोग्राम मी या ठिकाणी राबवलेला होता. कारण मला सतत वाटायचं की गुरुचं ऋण तरी आपण फेडू शकत नाही, आयुष्यभर जरी त्यांची सेवा केली तरी पण फेडू शकत नाही. जसं एका खारीचा वाटा म्हटलं जातं, रामसेतू बांधत असताना खारीने एक छोटासा दगड रामसेतूमध्ये टाकला, तसा माझा एक छोटासा प्रयत्न माझ्या गुरुला या ठिकाणी गुरुपूजन करून त्यांचा सत्कार करावा अशी माझी मनोमन कामना होती. म्हणून मी या तिन्ही गुरूंना विनंती केली आणि या माझ्या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये या गुरुचा एक आदर व्यक्त करण्याचा एक प्रयत्न केला. कारण या गुरुनी जी मला दिशा दिली त्या दिशेवरच, त्या मार्गदर्शनावरच, त्या ज्ञानावरच मी 29 वर्ष 2 महिने एक यशस्वी सेवा पूर्ण केली. कारण मी स्वतःला माझा भाग्यवान समजतो की माझे 29 वर्ष 2 महिने या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नाही, कधी कामचुकारपणा केलेला नाही, कुठल्या मुख्याध्यापकाने माझ्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही. अशा प्रकारचं वर्तन करण्याची क्षमता माझ्यामध्ये जी निर्माण केली ती माझ्या या गुरुनी केलेली आहे. आणि म्हणून ते गुरुऋण कुठेतरी फेडण्याचा प्रयत्न, या ठिकाणी छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी गुरुपूजनाच्या माध्यमातून केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गुरु एक असा आदर्श असं असतं आपल्या समोर की ज्या ज्या गुरुने आपल्याला एक आदर्श नेतृत्व किंवा दिशा दिलेली आहे आपल्या जीवनामध्ये, आणि त्या दिशेच्या बळावर आपण आपलं यशस्वी जीवन किंवा आपली यशस्वी नौका पार करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून हेच माझ्या गुरुने मला दिलेला जो गुरुप्रसाद आहे तो गुरुप्रसाद नक्कीच लाभला. माझ्या सेवानिवृत्ती सोहळ्यापर्यंत आज माझे गुरु माझ्या समोर आहेत, माझे आई वडील माझ्या डोळ्यासमोर आहेत, मी आई वडिलांजवळ राहतोय हे माझं भाग्य समजतो. विद्यार्थी मित्रांनो, माझे अनेक मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मला खूप मोठा आनंद झाला. आणि हे सर्व काही लाभलं ते
एका आदर्श अशा व्यक्तीमुळं मी आज जे तुमच्या समोर उभा आहे ते स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे ऋण मी या जन्मात नव्हे तर पुढच्या जन्मात सुद्धा फेडू शकत नाही. कारण मी आणि माझे वडील जेव्हा आणि दादासाहेबांसमोर गेलो, बीएड झाले म्हटल्याबरोबर तात्काळ त्यांनी माझी नेमणूक केली, मला आदेश दिला. एवढंच नव्हे तर संस्थेकडून मला 2-3 वेळेस मुख्याध्यापक पद स्वीकारण्याची विनंती केली. चान्स आला. दादासाहेबांनी स्वतः मी आणि माझे वडील जेव्हा 2012 मध्ये दादासाहेबांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी म्हटलं की शंकरराव पाटील, गोविंदराव पाटलाच्या मुलाला एक मला हेडमास्टर करायचंय, त्यामध्ये मी गुंतलेलो आहे काटेरी वेगाच्या, आणि त्यानंतर मला तुमच्या मुलाला मला मुख्याध्यापक बनवायचंय अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी दादासाहेबांचे पाय धरले आणि म्हटलं की मला तुम्ही सेवा करण्याची संधी दिली, शिक्षक म्हणून या ठिकाणी मला नोकरी दिली, मी यामध्येच धन्य समजतो. आणि हात जोडून विनंती केली की मला मुख्याध्यापक पदाची लालसा नाही साहेब. त्यानंतर अंकल साहेबांनी पुन्हा एकदा बोलावलं, त्यांनाही विनंती केली की मी माझ्या कुटुंबाला वेळ देणार आहे, माझ्या आई वडिलांना वेळ देणार आहे, माझ्या घराला वेळ देणार आहे. मी मुख्याध्यापक झाल्यानंतर मी कुटुंबापासून, माझ्या घरापासून, माझ्या मुलाबाळापासून दूर जाऊ शकतो आणि म्हणून मला ते पद स्वीकारायचं नाही अशी विनंती केली. मित्रांनो, आयुष्यामध्ये जर समाधानी राहायचं असेल तर आपलं कुटुंब समाधानी राहिलं पाहिजे, कुटुंबामध्ये शांतता असली पाहिजे. कर्कशपणा घरामध्ये जर असेल, सतत भांडणे असतील तर घरामध्ये सुख शांती राहत नाही. परंतु हे सर्व काही मला लाभलेलं आहे कारण मी कुटुंबाला वेळ देतोय, कुटुंबामध्ये मला खूप काही सुख शांती समाधान लाभलेलं आहे आणि म्हणून माझं आरोग्यही लाभलेलं आहे. आज नियमाप्रमाणे जर पाहिलं तर मला 55.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु कागदोपत्री माझ्या जन्मतारखेमध्ये काही त्रुट्या झालेल्या होत्या, चुका झालेल्या होत्या. त्यामुळं माझी जन्मतारीख 2.5 वर्षांनी अधिक लागली. जरी लागली याचं मला दुःख वाटत नाही, कारण माझं या आयुष्यातील जे काही कर्तव्य आहे, जे काही कार्य आहे ते पूर्ण झालेलं आहे जवळपास. माझ्या मुलीचं लग्न झालं, मुलगी हसत हसत येते, हसत हसत सासरी जाते. यापेक्षा भाग्य काहीच नाही. कारण प्रत्येक बापाला एकच वाटतं की मुलगी हसत यावी आणि हसत जावी. ते मला लाभलेलं आहे. माझा मुलगा MBBSच्या 4थ्या वर्षाला शिकत आहे, तो कॉलेजमध्ये चांगल्या मार्गाने पास होतो. यापेक्षा आणखी काही राहिलेलं नाही. त्यामुळे मला 2.5 वर्ष माझी नोकरी कमी झाली म्हणून याचं मला कधी वाईट वाटत नाही. माझ्या आयुष्यामध्ये जे काही व्हायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे. आता मला अत्यंत म्हणजे सुखाने जगता येतं हे मला नक्कीच पुढे दिसायला लागलेलं आहे. माळी सरांनी म्हटलं की पाटील सर, आता वहिनी आणि तुम्हाला फिरायला जायचंय, सोलापूरच्या विमानतळावरून तिकीट बुक करायचं आहे. नक्कीच आत्ताच मी ठरवलेलं आहे, 12 तारखेला मी बेंगलोर मैसूर उटीचं नियोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12 तारखेला संध्याकाळी मी इथून निघालेलो आहे आणि 8 दिवस बेंगलोर मैसूर उटी या ठिकाणी निघालेलो आहे. आणि कारण माझा मूळ छंद आहे पर्यटन. धुमाळ सरांना मी एकदा म्हटलेलं होतं शाळेमध्ये, धुमाळ सर आम्हाला फिरायला जायचंय. कुठे जायचंय? नाशिक, शिर्डी, शनी शिंगणापूर किंवा त्या ठिकाणचे काही ऐतिहासिक स्थळ. धुमाळ सर ही निसर्गप्रेमी, पर्यटन प्रेमी. धुमाळ सरांनी म्हटलं, अरे शुक्रवारी जा, शनिवारची शाळा मी घेतो, ज्यांना जायचंय त्यांनी जा, सर्वजण जात असतील तर मी एकटा शाळा पाहतो. त्याप्रमाणे आम्ही शुक्रवारी गेलो आणि सोमवारी संध्याकाळी चालू. शनिवारची आणि सोमवारची शाळा आम्हाला धुमाळ सरांनी सवलत दिली. ते जसे पर्यटन प्रेमी तसा छंद, कारण गुरु तसा शिष्य, गुरुचेच गुण अर्धे शिष्यामध्ये उतरतात. तसं मलाही पर्यटनाचा लहानपणापासूनचा छंद आहे आणि म्हणून मी पर्यटन आजपर्यंत अनेक वेळा केलेलं आहे, विद्यार्थ्यांसोबत केलेलं आहे, कुटुंबासोबत केलेलं आहे. परंतु याच्याही पुढे जाऊन मला आणखीन पर्यटन करण्याची मनोकामना ती नक्कीच पूर्ण करेन माळी सर, मी तुम्हाला शब्द देतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, की जीवनामध्ये आनंदी जीवन, स्वच्छंदी जीवन, मुक्त जीवन जगता आलं पाहिजे आणि ते जगण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काही काळामध्ये कठोर परिश्रम करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, धुमाळ सर जसे जेवढीहून निलंगेला म्हणजे खरोशेला चालत यायचे. आम्ही 8वी 9वी 10वीला असताना आमच्या सोबत यायचे. चिखलातून काट्यातून पॅन्ट वर करायचं, हातामध्ये चप्पल घ्यायचं आणि आम्ही विद्यार्थी, ते गुरुजी आणि आम्ही मिळून माळेगाव पर्यंत यायचं.